काय भूमिका? मी सर्वप्रथम त्या बेळगावचा जो काही हा आमदार आहे त्याचा निषेध व्यक्त करतो. त्याला कदाचित कल्पना नसेल की हा मुंबई ही सोम्या गोमेची नाही आहे, ही मुंबई मराठी माणसांनी आहे बसवलेली आहे आणि ही मुंबई मराठी माणसांची आहे. आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह जो परिसर आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला द्यावा किंवा किंबहुना महाराष्ट्रामध्येचा त्याचा अधिकार आहे. ही भूमिका शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्याही वेळेस घेतली होती आणि आजपर्यंत ती भूमिका कायम आहे. आमच्या अनेक शिवसैनिकांनी त्यासाठी तुरुंगवास भोगला आहे. प्रामुख्यानं आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या काळी 2 महिने तुरुंगवास या बेळगाव महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी आंदोलन केलं होतं आणि तुरुंगवास भोगला होता. त्यामुळे असल्या नवख्या आमदाराला, ज्याला मुंबईची माहिती माहीत नाही, ह्या मुंबईच्या संरक्षणासाठी आणि प्रामुख्यानं ह्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 106 हुतात्म्याने प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. त्या बलिदानामुळे मुंबई आम्हाला मिळालेली आहे हे विसरून त्याला चालणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करून प्रसिद्धीसाठी किंवा आपल्या मतदारसंघातील कर्नाटकच्या जनतेसाठी त्यांनी जर अशा प्रकारचं वाक्य केलं असेल तर मी त्याचा निषेध व्यक्त करतो. अलमट्टी धरणाची उंची सुद्धा आता कर्नाटक वेगाने वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पश्चिम महाराष्ट्राला पुराचा धोका येईल, त्यामुळे सांगलीमध्ये पुन्हा महापूर येऊ शकतो. या अलमट्टी धरणाच्या उंचीविषयी अनेक वेळा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांशी गेल्या टर्ममध्ये चर्चा झाली होती, देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा झाली होती. पण अशी जर भूमिका त्या सरकारनं घेतली असेल तर ती भूमिका राज्य सरकारला मान्य होणार नाही आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री त्याबाबतीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतील. आज संविधान चौकातून आंदोलन करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध अमित शहानी जे वक्तव्य करतात अमित शहाचा निषेध करण्यात आला. अमित भाईंनी काल पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट भूमिका केली की माझ्या लोकसभेतल्या ज्या भाषण मी केलं होतं त्या विपर्यास करण्यात आलेला आणि ती भूमिका त्यांनी जाहीर केली. त्यामुळे उगाच प्रसिद्धीच्या मोहापायी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलंय म्हणून त्याचा आपल्याला फायदा व्हावा ह्या दृष्टिकोनातनं जर विरोधी पक्षाने अशा प्रकारचं आंदोलन केलं असेल तर ते निश्चितपणे योग्य नाही. सभागृहाचं कामकाजामध्ये त्यांनी सहभाग व्हावं. अनेक विषय सभागृहाच्या पटलावर आहेत, त्या विषयामध्ये त्यांनी चर्चा करावी. बाहेर आंदोलन करून उगाच स्वतःचा आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातील नागरिकांचा वेळ खर्च करू नये. त्याबद्दल मला काही माहिती नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की आम्ही मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. आज नाही तर उद्या खाते वाटप माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जाहीर करतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.